नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. मी फौजी वाईफ मधुरा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फौजीची सुट्टी आणि फौजांनी केलेला त्या सुट्टीसाठी विरह या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते. चला तर आपण वळूया व्हिडिओकडे. एका वर्षातून 2 महिने सुट्ट्या आणि संपूर्ण 10 महिने म्हणजे इमॅजिनेशनवर जगायचं. जे असं इथे फिरायला जाऊया, त्यांच्याकडे जाऊया, सरकारी कामकाज आणि मुलं असेल तर त्यांची कपड्यांची शॉपिंग, स्कूल असेल तर ॲडमिशन, असं नेटवर्क असेल तेव्हा आणि वेळ मिळेल तेव्हा कॉलवर बोलायचं. बोलता बोलता तो सुट्टीचा दिवसही येतो, पण येतपर्यंत 2 दिवस निघूनही जाते. मिळाल्या तर 1 महिन्याच्या सुट्ट्या, नाहीतर 20 दिवस. ते सुखाचे क्षण, ते दिवस कसे निघून गेले कळतसुद्धा नाही. रोज संध्याकाळी उंबरठ्यावर उभी राहते, डोळ्यात आशेची एक ज्योत घेऊन राहते. रस्ता तोच, पण तुमच्या पावलांची चाहूल अजूनही नाहीच. हातात तुमचं पत्र घट्ट धरून ठेवते, प्रत्येक शब्दात तुम्हालाच शोधत बसते. मी ठीक आहे एवढंच वाचून मन मात्र 1000 प्रश्नांनी भरून येतं. घरातल्या भिंतीही आता शांत झाल्यात. तुमच्या हसण्याशिवाय सगळं काही रिकामं वाटतंय. तुमच्या फोटोशी बोलताना डोळ्यातलं पाणी नकळत ओघळतंय. चांदण्या रात्रीत तुमची आठवण जास्तच येते. आकाशाकडे पाहून तुम्हाला शोधते. तोच चंद्र तुम्हीही पाहत असेल ना, असं म्हणत मन स्वतःलाच समजावतं. तुम्ही सीमारेषेवर उभे आहे आणि मी इथे तुमच्या प्रेमासाठी जगते. तुमचं कर्तव्य मोठं आहे, मला माहीत आहे, पण तुमच्याविना हे जगणं खूप कठीण आहे. प्रत्येक सण, प्रत्येक क्षण तुमच्याविना अपूर्ण. तुमच्या परतीच्या दिवसासाठी मन मात्र पूर्ण. एक दिवस येईल, तुम्ही दारात उभे राहणार आणि माझं वाट पाहणं अखेर संपणार. तोपर्यंत मी उंबरठ्यावर उभीच राहीन, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. माय डिअर स्माइलवडी, मिस यू सो मच. सुट्टी क्षणाची आठवण कायमची, सुट्टी क्षणाची आठवण कायमची, जपते मनी कायम अंतरी, जपते मनी कायम अंतरी. जय हिंद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम. बाय बाय, टेक केअर.